वहिनी इकडे या ना, थोडं आमच्याबरोबर बसा, इतक्या वेळापासून इकडे तिकडे फिरताय, असे रचना आपल्या वहिनीला म्हणाली. अगं जरा कपडे गॅलरीवरून आणते मग बसते, असे संगीता वहिनी म्हणाली. कपडे काय पळून जाणार आहेत का? इतक्या दिवसांनी भाऊजाई आली आहे, तरी तुम्ही शांतपणे बसून दोन गोष्टी करत नाही आहात, असे रचना थोडं नाराजीने म्हणू लागली. तरी ही संगीता वर जाऊन कपडे घेऊन आली. अगं रचना, मी इकडेच बसते आणि कपड्यांनाही घडी घालते, कामही होईल आणि गप्पाही होतील. बघा ना वहिनी, तुम्हाला तर जणू मोकळं बसायला वेळच मिळत नाही असं दाखवताय, तरी तुम्हाला सुदैवाने इतक्या साध्या गरीब सासूबाई मिळाल्या आहेत. माझ्या सासूबाईंसारख्या असत्या तर कळलं असतं. दिवसभर हे कर ते कर, 2 तास जरी विश्रांती घेतली तरी त्यांचा रागाराग सुरू करतात. रचनाने चेहऱ्यावर नाराजी दाखवत म्हटलं. संगीताने मात्र फक्त हसून टाळलं. एवढेच संगीताचा फोन वाजला. तिच्या आईचा कॉल होता. आईचा फोन आहे, जरा घेते, असे म्हणत संगीता दुसरीकडे जाऊन बोलत बसली. हे पाहून रचना लगेच मनात म्हणाली, दररोज काही ना काही बहाणे, इकडे बसायला बोलवलं तर दुसरीकडे लक्ष. थोडा वेळ बोलून संगीताने फोन ठेवून दिला. आईचा फोन होता. आठवडाभरापासून बोलणंच झालं नव्हतं. बरं ते राहू दे, सांगा रचनाताई, दादा कसे आहेत? एवढ्या दिवसांनी कशा काय आलात? रचना लगेच म्हणाली, काय सांगू वहिनी, माझ्या सासूबाईंना माझं माहेरी येणं अजिबात आवडत नाही, तरी मी हट्टाने येते. देव कुणालाही इतक्या कठोर सासूबाई देऊ नयेत. हे ऐकून संगीताच्या मनात आलं. मीही गेली 8 महिने माहेरी गेले नाही. फोनवर 10 मिनिटं जरी जास्त बोलले तरी सासूबाईंचं चिडणं सुरू होतं. रचना पुन्हा म्हणाली, तुम्ही नशीबवान आहात वहिनी, माझ्या सासूबाईंसारख्या असत्या तर तुम्हाला कळलं असतं. पुढे त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. रचना म्हणाली, मी इथे असताना नाईट ड्रेस घालायचे, पण माझ्या सासूबाईंनी तर खोलीबाहेर तसंच कपड्यामध्ये यायला मनाई केली आहे. तुम्हाला खरंच खूप चांगल्या सासूबाई मिळाल्या आहेत. संगीताला आता त्रास होऊ लागला. तिने विचारलं, तुझ्या सासूबाई इतक्या कडक असतील तर घरच्यांना पण त्रास होत असेल ना? नाही हो, आपल्या लेकीवर तर त्या जीव ओवाळून टाकतात. सगळे नियम फक्त सुनांनीच पाळायच्या, मुलीला मात्र काही नाही, संगीताने हसून सांगितलं. हे खरं आहे ताई, आई असताना आई वेगळी असते आणि सासू झाली की सासू म्हणून वेगळीच वागते. कदाचित त्यांना वाटतं की सुनांना नियमात ठेवणं ही त्यांची जबाबदारीच आहे. माझी आईसुद्धा कदाचित अशीच असेल. हे ऐकून रचना गप्प झाली. तिच्या मनात आलं, खरंच आई पण सासू झाल्यावर किती बदलली आहे. वहिनी बरोबरच म्हणते. रचना शांतपणे म्हणाली, वहिनी खरंच सासू सासूच असते, पण मी भाग्यवान आहे की मला तुमच्यासारखी वहिनी मिळाली, असे म्हणून तिने संगीताला मिठी मारली. आता दोघींच्या चेहऱ्यावर हसू फुललं होतं. तर मित्रमैत्रिणींनो, कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.